एकनाथ शिंदेंच्या आमदाराने अज्ञानाचे टोक गाठले. पानसरेंच्या शिवाजी कोण होता पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप, शिवीगाळ आणि मारहाणीची भाषा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पैलू उलगडणारं अनेक कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्राध्यापक गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेत थेट प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे शीर्षक या पुस्तकाला दिलं असल्याचं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावर रोष व्यक्त केला. या संदर्भात धमकीसह अश्लील शिवीगाळ करत असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं असताना याबाबत आमदार संजय गायकवाड यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्टीकरण देत ही ऑडिओ क्लिप माझी असल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मोडून तोडून आणि काही शब्द वगळून प्रसारित करण्यात आलेली आहे. 31 तारखेला माझ्या पत्नीला एका कार्यक्रमात हे पुस्तक भेट म्हणून मिळालं. त्यानंतर हे पुस्तक घरी दिसल्यानंतर मी वाचलं. यात मराठ्यांचा गौरवशाली इतिहास याच्या छेडछाडी करून भाषेत एकेरी उल्लेख केलेला आहे. प्रत्येक पानात शिवाजी कोण होता, मराठा क्षत्रिय होता की नव्हता असा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मी त्यांना फोन केला. सुरुवातीला मी भाऊ म्हणून विचारणा केली आणि हे पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं आहे का म्हणून विचारणा केली. भाऊ, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रकाश आंबी यांना तुम्ही शिवगाळ केल्याचा एक ऑडिओ व्हायरल होतो. काय नेमकं ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कळस होता का, अशा प्रकारचे अनेक बेछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्यांना म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक अमुक लिहिलं. म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलं आहे आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं मी तुला बोललो का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हसडल्या. त्याला मी जीभ हसडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हसडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.